चलो आपण आपला पुढचा भाग करतोय. आपला पुढचा भाग होता व्हेरिएशन इन द नेट हीट बजेट अँड द अर्थ सर्व्हिस. काल आपण हीट बजेट पाहिलं. तर सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी एनर्जी त्याला आपण काय म्हणू, इन्सोलेशन म्हटलं होतं. आणि पृथ्वीकडून बाहेरच्या अॅटमॉस्फिअरकडे किंवा स्पेसकडे जाणारी जी एनर्जी त्याला काय आपण म्हणलं, टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हटलं होतं. हीट बॅलन्स मध्ये काय बघितलं आपण, इन्सोलेशन इज इक्वल टू टेरेस्ट्रियल रेडिएशन. दोन्ही गोष्टी आपण बघितलं. त्याच्यात आपण एक गोष्ट बघितली होती. काय बघितली होती? अल्बेडो. अल्बेडो किती पर्सेंट होता? 35% अल्बेडो होतं. व्हॉट इज अल्बेडो? सूर्यापासून येणाऱ्या एनर्जीचं रिफ्लेक्शन. या 35 मध्ये सगळ्यात जास्त कोणाचं रिफ्लेक्शन होतं? मेघांचं होतं, ढगांचं होतं. ढगांपासून किती? 27% रिफ्लेक्शन होतं. 2% रिफ्लेक्शन कुठून होतं? स्नो आणि बर्फाळ प्रदेशातून जे होणार आहे ते होतं. आणि 6% कुठं होतं? वातावरणातून स्कॅटरिंगच्या स्वरूपात होणार होतं. असं टोटल 35% अल्बेडो इफेक्ट आपण बघितलेला होता. 65% जमिनीपर्यंत पोहोचत होता. त्याच्या पण 14% काय होतं? ऍब्झॉर्प्शन होतं वातावरणाकडून आणि तिथून पृथ्वीकडे जायचं. आणि 51% पृथ्वीकडे डायरेक्टली जायचं. हे 65 अॅटमॉस्फिअर कडून आणि पृथ्वीकडचं 51% परत स्पेसला मिळत होतं. हे आपण पूर्ण बघितलं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या कॅटेगरी बघितलेल्या होत्या. कन्व्हेक्शन मधून किती, कंडक्शन मधून किती, हे सगळे आकडे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ते विचारलं जाऊ शकतं. तसाच पुढचा मुद्दा काय बघा, व्हेरिएशन इन द नेट हीट बजेट ऍट द अर्थ सरफेस. व्हेरिएशन. तर पृथ्वीचा जर पूर्ण विचार केला तर काही ठिकाणी इन्सोलेशन जास्त असणार आहे आणि काही ठिकाणी इन्सोलेशन कमी असणार आहे. इन्सोलेशन कुठं जास्त असेल? विषुववृत्ताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये, म्हणजे ट्रॉपिकल एरियामध्ये इन्सोलेशन जास्त असणार आहे. म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्तच्या मधला एरिया जो आहे त्या एरियामध्ये इन्सोलेशन जास्त असणार आहे. कारण काय? तिथं सूर्यकिरण लंबरूप पडतात किंवा कमी अँगल त्यांचा जास्त असतो. आणि त्याच्या पुढे गेला तर तिथे इन्सोलेशन कमी असणार आहे. जर हे असंच इन्सोलेशन असलं असतं आणि हीट फ्लोच झाली नसती, पृथ्वीवरती हीट फ्लो झाली नसती, तर काय झालं असतं? ट्रॉपिकल एरिया अधिक अधिक हीट होत गेला असता, उष्ण झाला असता आणि पोलार एरिया फ्रीज झाला असता. मग हे सुद्धा जीवनासाठी योग्य नाही. हे जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशन बद्दल खाली बघा. लॅटिट्यूड एक्स ऍक्सिस वरती दाखवलेला आहे आपण. 40ला मी ब्रॅकेट केलेला आहे बघा. 40 डिग्री नॉर्थ पासून 40 डिग्री साऊथच्या मधला जो प्रदेश आहे त्या ठिकाणी तुम्हाला सरप्लस लिहिलेलं दिसेल. बरोबर आहे? जी लाईन आहे वरची लाईन जी आहे त्याला आपण काय म्हणतो, सोलार रेडिएशन. आणि डॉटेड लाईन जी आहे ती काय आहे? टेरेस्ट्रियल रेडिएशन. दोन्ही पण दाखवलेलं आहे आपण. आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे? एनर्जी आहे. वॅट पर मीटर स्क्वेअर मध्ये आपण एनर्जी दाखवलेली आहे. आता बघा, सरप्लसच्या एरियामध्ये 40 to 40च्या मध्ये काय आहे? इन्सोलेशन खूप जास्त आहे आणि टेरेस्ट्रियल रेडिएशन कमी आहे. एक मुद्दा तो लक्षात ठेवायचा. 40 नॉर्थ टू 40 साऊथ याच्यामध्ये तुम्हाला सरप्लस दिसत आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला सोलार रेडिएशन जास्त आणि टेरेस्ट्रियल रेडिएशन कमी आहे. आणि 40 नंतर तुम्ही पोलार रिजन कडे या, दोन्ही साईडच्या नॉर्थ आणि साऊथ साईडला, तिथे डिफिसिट दिसतं तुम्हाला. तिथे टेरेस्ट्रियल रेडिएशन जास्त आहे. म्हणजे काय झालं, या सरप्लसचा भरणा तुमचा डिफिसिट मध्ये भरून निघालेला आहे. कालचा मुद्दा बघा, आपण काय लिहिलं ते परत वाचू. आपण त्या डिस्कस केलं तेच लिहिलं मी. वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 40 डिग्री नॉर्थ ते 40 डिग्री साऊथच्या दरम्यान हीटचे सरप्लस तर पोलच्या दिशेकडे डिफिसिट दिसून येते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुमचा आहे 40 डिग्री नॉर्थ ते 40 डिग्री साऊथ ट्रॉपिकल एरिया हीट सरप्लस. बरोबर आहे? 40 नंतर पोल पर्यंतचा मुद्दा, पोलच्या सराउंडिंगचा एरिया हीट डिफिसिट. कुठे सरप्लस कुठे डिफिसिट एवढा फक्त फॅक्च्युअल डेटा आहे. 40 डिग्री, बाकी याच्यात काहीच विशेष नाही. पुढे बघा, ट्रॉपिकल सरप्लस हे पोलच्या दिशेकडे रिडिस्ट्रीब्यूट होते, ज्यामुळे ट्रॉपिक खूप उष्ण होत नाही आणि पोल परमनंटली फ्रोझन राहत नाही. मध्यभागी मिळालेली अधिकची उष्णता पोलच्या बाजूने अधिक टेरेस्ट्रियल रेडिएशनच्या माध्यमातून स्पेस मध्ये फेकली जाऊ शकते. येस, पुढचा घटक आपण बघूया आता टेम्परेचरचा. तापमानाचा पुढचा आपला घटक होता. याच्यामध्ये बघा मी काय लिहिलं, द इंटरॅक्शन ऑफ द इन्सोलेशन विथ द ऍटमॉस्फिअर अँड द अर्थ सरफेस क्रिएट्स हीट विच इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. इन्सोलेशन मुळे पृथ्वीवरती हीट निर्माण होणार आहे. हीट मोजण्याचं युनिट काय असतं? टेम्परेचर. खाली दोघांच्या डेफिनेशन बघू. हीट इज इक्वल टू रिप्रेझेंट्स द मॉलिक्युलर मुवमेंट ऑफ द पार्टिकल. हीट म्हणजे काय असते? एखाद्या दिलेल्या वस्तूमध्ये जर मुवमेंट्स ऑफ पार्टिकल असतील
तर त्याच्यामुळे त्या वस्तूमध्ये निर्माण होणारी जी काही गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, हीट म्हणतोय. ओके. टेम्परेचर काय, द मेजरमेंट इन डिग्री ऑफ हाऊ हॉट ऑर कोल्ड अ थिंग इज. ओके. ती वस्तू किती उष्ण आहे हे मोजण्याचं युनिट आहे टेम्परेचर. करेक्ट आहे. तर हीट काय झाली, हीट ही एक केमिकल एंटिटी आहे आणि टेम्परेचर काय एक युनिट आहे. ओके. त्या दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवा. पुढे बघा, फॅक्टर कंट्रोलिंग द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन. टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन कंट्रोल करण्यास कारणीभूत असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. एक आहे लॅटिट्यूड. लॅटिट्यूड बरोबर आहे. कसं लॅटिट्यूड कारणीभूत ठरतं, विषुवृत्तावरती आणि पोलचा विचार करतो आपण. सूर्य कुठे त्यांना प्रकाश टाकतो या गोष्टीच्या विचारावर आपण ठरतो लॅटिट्यूडचा. नाही, सूर्यासमोर कुठला भाग येतो, लॅटिट्यूडचा उद्देश काय आपला विषुवृत्तापासून पोलकडे जाण्याचा मुद्दा आहे फक्त. त्याच्यामुळे जो भाग सूर्याच्या समोर जास्त आहे त्याला जास्त उष्णता मिळणार आहे. वरच्या भागाला कमी उष्णता मिळणार. सिंपल आहे लॅटिट्यूड वर. म्हणजे पोलवरती थंड आहे, विषुवृत्तावरती उष्ण आहे. याचं कारण काय, लॅटिट्यूड. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं तुमचं अल्टिट्यूड, उंचीनुसार उष्णता कमी होते. भूपृष्ठावरती जमिनीवरती सपाट प्रदेशावरती तापमान कसं असतं, थोडंफार उष्ण असतं. जसं तुम्ही वरच्या भागात जाईल, डोंगराळ भागात जाईल, तसं तापमान कसं असतं, थंड असतं. त्याच्यानंतर काय, डिस्टन्स फ्रॉम द सी. कॉन्टिनेंटॅलिटी इफेक्ट तुम्ही वाचले कुठे, म्हणजे काय कॉन्टिनेंटल इफेक्ट म्हणजे टेम्परेचर मधला जो फरक आहे तो कमी होणं. ते कुठं जाणवतं तुम्हाला, समुद्राच्या किनारच्या प्रदेशामध्ये जाणवतं. का, आपण बघितलं खारे वारे आणि मतलई वारे. खारे वारे काय करतात, तिकट समुद्राकडचा जे काही टेम्परेचर आहे ते पृथ्वीवरती म्हणजे जमिनीवरती आणतात आणि मतलई वारे जमिनीवरचं जे टेम्परेचर आहे ते समुद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. या दोन्ही वाऱ्यामुळे समुद्र आणि जमीन यांच्यातला टेम्परेचर डिफरन्स कमी होत असतो. ओके. हे तिसरा घटक झाला. पुढचा आहे तुमचा ओशन करंट. हे पण आपण बघितलं. उदाहरण आपण कसं बघितले, गल्फ स्ट्रीम बघितलं आणि बोरा वारे पण आपण बघितलं होतं. हे कशा प्रकारचे वारे आहेत त्याच्यानुसार पण त्याच्यावरती परिणाम होत असतो ओशन करंट बद्दल. आणि त्यानंतर लोकल एस्पेक्ट आहे. तर लोकल एस्पेक्ट म्हणजे काय, त्या ठिकाणचे असणारे कॅरेक्टरिस्टिक. त्या ठिकाणची जमीन कशी आहे, आजूबाजूला जलाशय आहेत का, त्या ठिकाणची वनस्पती किती मोठ्या प्रमाणात आहेत, जंगल आहेत का नाही, या सगळ्यांचा परिणाम सुद्धा तुमच्या तिथल्या टेम्परेचरवरती होतो असतो. करेक्ट आहे. इतके सगळे फॅक्टर तुमच्या टेम्परेचरवरती परिणाम करत असतात. पुढचा मुद्दा बघा, तापमानाचं वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर बद्दल आपण आता बघूया. पहिला मुद्दा आहे दैनिक तापमान चक्र. दैनिक तापमान चक्रामध्ये काय असणार आहे, सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत जे टेम्परेचर व्हॅरी असणार आहे त्याला आपण दैनिक तापमान चक्र म्हणतोय. याच्यामध्ये बघा, कमाल तापमान कधी असतं, दुपारी 2 ते 4च्या मध्ये कमाल तापमान असतं. ओके. आणि किमान तापमान कधी आहे, पहाटे 2 ते 4. ते हा एकदा फॅक्च्युअल डेटा विचारून झाला. ओके. मेन्सला विचारलं होतं की जास्त तापमान कधी आहे, तर ते 2 ते 4च्या मध्ये कॉमन सेन्स आहे. फक्त ऑप्शन मध्ये 2 ते 3, 2 ते 4 असं दिलं की गडबड होईल. 2 तासाचा स्लॉट आहे, फक्त इतकं लक्षात ठेवा. पुढे वार्षिक तापमान चक्र. वार्षिक तापमान चक्रामध्ये बघा, कमाल तापमान कधी असतो, जुलैमध्ये. किमान कधी असणार आहे, जानेवारीमध्ये. आता इन जनरली आपल्याला विचारलं तर आपल्याला असं वाटतं की मे मध्ये असतं. कमाल तापमान आपल्याकडे कधी असतं, एप्रिल मे मध्ये असतं आपल्या आजूबाजूला. तर हे ओव्हरऑल तुम्ही जर जगाचा विचार केला तर आहे, अवरेज तापमानाचा विचार केला तर जुलैमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि जानेवारीमध्ये किमान असतं, ठीक आहे, त्यावेळेस थंडी असते तर त्याच्याबद्दल गडबड होणार नाही. जुलै बद्दल गडबड होऊ शकते फक्त. ओके. जुलै आणि जानेवारी हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचा मुद्दा आपला आहे ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ द टेम्परेचर. आयसोथर्मच्या साह्याने ग्लोबल टेम्परेचरचे डिस्ट्रीब्युशन अभ्यासता येते. ग्लोबल म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे याचा अभ्यास करायचा. तर कसं करतो आपण, आयसोथर्म. आयसोथर्म म्हणजे काय, समान टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजे आयसोथर्म. ओके. नॉर्दर्न अँड साऊदर्न हेमिस्फिअर तसेच लँड अँड ओशन वरील आयसोथर्मचा अभ्यास यात केला जातो. मुख्यत्वे काय अभ्यास केला जातो, नॉर्दर्न आणि सदर्न हेमिस्फिअर मधला डिफरन्स पाहिला जातो, टेम्परेचर डिफरन्स. ओके. आणि लँड आणि ओशनचा अभ्यास केला जातो आयसोथर्मच्या साह्याने. आणि पुढे काय आहे, जानेवारी आणि जुलै महिन्यांचा अभ्यास यात केला जातो. राईट. तो कसा, तर आता पुढच्या इमेजेस मध्ये बघा, तुम्हाला जी पहिली इमेज दाखवली आहे ती मंथ ऑफ जानेवारीची बरं का. ओके. त्याच्या खालची इमेज जी आहे ती मंथ ऑफ जुलैची आहे. आणि त्याच्या खालची जी आहे द रेंज ऑफ टेम्परेचर बिटवीन जानेवारी टू जुलै आहे. ओके. आता याचा अभ्यास करून इन जनरल जर तुम्ही बघितलात तर आयसोथर्म बद्दल बघा, तुम्ही काय ऑब्झर्वेशन सांगू शकता जानेवारीमध्ये या सगळ्या आयसोथर्म्स बघा. तुम्हाला पहिला पॉईंट काय लक्षात येईल ते मला सांगा. काय मुद्दे तुमच्या लक्षात येत आहेत,
पहिला डिफरन्स मला एक सांग की साऊदर्न आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये आयसोथर्म मध्ये काय डिफरन्स आहे? नॉर्थ मध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसून येते, साऊथ मध्ये थोड्या त्या पॅरलल दिसतंय. हे एक तुम्हाला डिफरन्स दिसतंय. नॉर्थ मध्ये अजून काय डिफरन्स तुम्हाला दिसतो? येस, समुद्राच्या एरियामध्ये तुमच्या त्या आयसोथर्म्स नॉर्थला सरकले, बरोबर आहे, आणि जमिनीवरती आला तर त्या साऊथला घसरलेल्या. हा एक तुम्हाला डिफरन्स क्लिअर कट दिसतोय. ओके, तर त्याच्यानंतर हे झालं वरचं, तुम्ही जानेवारीतलं बघितलं. जानेवारी आणि जुलैमध्ये काय फरक जाणवतो बघा. आयसोथर्म मध्ये दोन इमेज मध्ये काय फरक दिसतो? जुलै मधल्या आयसोथर्म पॅरलल आहेत जास्त. जानेवारी मध्ये तू खूप वरच्या बाजूला गेले तर नॉर्थ मध्ये, इथे नॉर्थ मध्ये सुद्धा पॅरलल दिसतात कम्पॅरेटिव्हली. हा दोन्हीतला एक फरक तुम्हाला जाणवत आहे. ओके, आता हा खाली नॉर्थ मध्ये साऊथ मध्ये कॉमनच आहे, फक्त नॉर्थचा अभ्यास केला तर वरचं जे व्हेरिएशन आहे जानेवारीमध्ये ते जुलैमध्ये कमी झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पेजला बघा आपण त्याचेच ऑब्झर्वेशन जे आपण केलं त्याचे कारण सकट आता आपण बघूया. आयसोथर्म्स आर जनरली पॅरलल टू द लॅटिट्यूड. जनरली आयसोथर्म्स लॅटिट्यूडला पॅरलल असतात. ओके, द डेव्हिएशन फ्रॉम दिस जनरल ट्रेंड इज मोर प्रोनाउन्स्ड इन द जानेवारी दॅन इन जुलै, स्पेशली नॉर्दर्न हेमिस्फिअर. आपण जे आता डिस्कस केलं तेच आहे. ओके, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये डेव्हिएशन जास्त आहे, ते पण कधी? जानेवारीमध्ये. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय विचार करायचा आहे, इथे जानेवारी ते लक्षात ठेवायचं आहे, तिथे तो जुलै टाकेल. जुलै आणि जानेवारीमध्ये कंपॅरिझन आहे. तुम्हाला तो इमेज देणार नाही, इमेज न देता डायरेक्टली तो स्टेटमेंट टाकू शकतो. ओके, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन, ग्लोबल टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन बद्दल खालील स्टेटमेंट पहा. त्यातलं पहिलं स्टेटमेंट असू शकतं की नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये जानेवारीमध्ये जुलैपेक्षा आयसोथर्मचे डेव्हिएशन अधिक आहे, असं स्टेटमेंट तुम्हाला तो टाकू शकतो. चुकवायचं झालं तर जानेवारीच्या ठिकाणी जुलै टाकेल, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉर्दर्न हेमिस्फिअरच्या ठिकाणी काय टाकू शकतो? सदर्न हेमिस्फिअर टाकू शकतो. सदर्न मध्ये काय आहे? पॅरलल आहेत. हा एक पहिला पॉइंट. पुढे, इन नॉर्दर्न हेमिस्फिअर द लँड सरफेस एरिया इज मच लार्जर दॅन द साऊदर्न हेमिस्फिअर. दोन्ही मध्ये डेव्हिएशन मध्ये डिफरन्स आहे. साऊदर्न मध्ये पॅरलल, नॉर्दर्न मध्ये डेव्हिएशन. याचं कारण काय? पहिलं कारण आहे साऊथ मध्ये सी एरिया मोठा आहे, बरोबर आहे, आणि नॉर्थ मध्ये काय आहे? तुम्हाला जमिनीचा एरिया जास्त मोठ्या प्रमाणात दिसत असल्यामुळे व्हेरिएशन दिसत आहे. कॉमन आहे. का बरं व्हेरिएशन दिसेल? जमीन आणि समुद्र यांचे तापण्याची आणि थंड होण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे आणि त्यांना लागणारा वेळ पण वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे डेव्हिएशन तिकडे जास्त आहे नॉर्दर्न मध्ये. पुढे बघा, हेन्स द इफेक्ट ऑफ द लँड मास अँड ओशन करंट आर वेल प्रोनाउन्स्ड. कुठे? नॉर्दर्न मध्ये वेल प्रोनाउन्स होतात. ओके, पुढचा मुद्दा. हे झाला पहिला स्टेटमेंट. दुसरा स्टेटमेंट बघा, इन जानेवारी द आयसोथर्म्स डेव्हिएट्स टू द नॉर्थ ओव्हर द ओशन. बरोबर आहे, नॉर्थला ओशन समुद्राच्या प्रदेशावरती ते नॉर्थ कडे सरकत आहेत. ओके, अँड टू द साऊथ ऑन द कॉन्टिनेंट. ओके, कॉन्टिनेंट वरती साऊथला येतात आणि ओशन वरती ते कुठे येतात? नॉर्थला येतात. इथं तो फक्त उलट करेल. ओशन वरती तो म्हणेल की साऊथला आणि लँड वरती तो म्हणेल की नॉर्थला. तुमच्या समोर इमेज नसेल तर गडबड होईल, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. तुमच्या इमेज तर लगेच समोर डोक्यात आली पाहिजे. ओके, दिस कॅन बी सीन ऑन द नॉर्थ अटलांटिक सी. सगळ्यात जास्त कुठं दिसून येतं? अटलांटिक ओशन मध्ये तुम्हाला दिसून येतं नॉर्थ बाजूला. ते कशामुळे दिसतं डेव्हिएशन? बघा, डेव्हिएशनची कारण त्यांनी खाली दिलेली आहेत. द प्रेझेन्स ऑफ द वॉर्म ओशन करंट, गल्फ स्ट्रीम, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट makes the North Atlantic Ocean warmer and isotherm bends toward the north. सिंपल प्रश्न येऊ शकतो. नॉर्थ साइडला, नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये या आयसोथर्मचं डेव्हिएशन नॉर्थ कडे होतं. याची कारण काय? 3 कारण तर खालीच आहेत. एक आहे तुमचं वॉर्म ओशन करंट्स आहेत तिथे, गल्फ स्ट्रीम्स आहेत आणि नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट. हे 3 कारण ते देऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा, over the land the temperature decreases sharply and isotherm bend towards the south in the Europe. मोस्टली तुम्हाला ते युरोप मध्ये आढळून येतं की ते साऊथ मध्ये येत आहेत, बरोबर आहे. अटलांटिक मध्ये ते वरती गेलेत ना, त्याच्यानंतर कोण आहे? युरोपच आहे, मग त्याच ठिकाणी ते खाली येणार आहेत. पुढचा पॉइंट बघा, इफेक्ट ऑफ द ओशन इज वेल प्रोनाउन्स्ड इन द सदर्न हेमिस्फिअर. इफेक्ट ऑफ द ओशन सदर्न हेमिस्फिअर मध्ये. Here the isotherms are more or less parallel to the latitude. Okay, isotherms, हा पॉइंट लक्षात ठेवा. Isotherms of
20 डिग्री, 10 डिग्री अँड 0 डिग्री रन्स पॅरलल टू द 35 डिग्री साऊथ, 45 डिग्री साऊथ अँड 60 डिग्री साऊथ लॅटिट्यूड रिस्पेक्टिव्हली. ओके, 20 डिग्री वाला आयसोथम 35 डिग्री वाल्या साऊथ लॅटिट्यूडला पॅरलल आहे, 10 वाली 45 ला आहे आणि 0 वाली 60 साऊथ लॅटिट्यूडला पॅरलल आहे. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये फक्त तो खाली वर करेल. 20 ला 60 लावेल, 10 ला 45 तर ठीक आहे, 0 ला तो 35 लावू शकतो. हे फक्त एक्सचेंज करू द्यायचं नाही. ओके, पुढचा मुद्दा. इन जुलै दी आयसोथर्म्स जनरली रन्स पॅरलल टू द लॅटिट्यूड. जुलै मध्ये ते कसे पॅरलल रन होतात. वरती आपण जे डेव्हिएशन बघितलं ते कधीच आहे, जानेवारी मध्ये. ओके, खालचा पॉईंट बघा त्याच्या. The highest range of temperature is more than 60 degrees Celsius over the northeastern part of the Eurasian continent. या वरच्या इमेज मध्ये रेंज म्हणजे खालची, सगळ्यात खालची इमेज जी आहे बघा, त्याच्यामध्ये राईट साईडला तुम्हाला दिसतं का 60 डिग्री सेल्सिअस राईट साईडला, त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट इथे दिलेलं आहे. द हायेस्ट रेंज ऑफ टेम्परेचर इज मोर दॅन 60 डिग्री सेल्सिअस ओव्हर द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ द युरेशियन कॉन्टिनेंट. ओके, due to continentality, the least range of the temperature 3 degrees Celsius is found between the 20 डिग्री साऊथ ते 15 डिग्री नॉर्थ. म्हणजे त्यांनी दोन्हीतला रेंज दिलाय. जानेवारी आणि जुलै मधला टेम्परेचर डिफरन्स मधला रेंज आहे सगळ्यात जास्त 60 डिग्री सेल्सिअस. ते कुठं आहे? नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ द युरेशिया. सगळ्यात कमी किती आहे? 3 डिग्री सेल्सिअस. ते कुठं आहे? 20 डिग्री साऊथ ते 15 डिग्री नॉर्थच्या दरम्यान. ते कशामुळे आहे? कॉन्टिनेंटॅलिटी इफेक्ट म्हणजे समुद्राचं सानिध्य. हे लक्षात घ्या. ओके, वरच्या इमेज वरून हे सगळे पॉइंट्स मला लक्षात आले पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा आहे आपला इन्व्हर्जन ऑफ द टेम्परेचर. इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर म्हणजे काय? तापमानाची विपरीतता. ओके, पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जसे जसे उंच जावे तसे तसे तापमान कमी होत जाते. हे आपल्याला माहित आहे, हे आपण लॅब रेट बघितलेलं आहे. परंतु विशिष्ट परिस्थितीत तापमान कमी न होता उलट वाढताना दिसते, त्यास आपण म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. ओके, उलट झालं तर त्याला इन्व्हर्जन म्हणायचं. पुढे इन्व्हर्जन साठी कुठली व्यवस्था किंवा परिस्थिती योग्य आहे बघा. पहिली आहे लॉंग विंटर नाईट. रात्रमानाचा कालावधी अधिक असला पाहिजे, पहिली कंडिशन आहे, मगच तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर आढळून येतं. दुसरी आहे स्थिर हवा किंवा काय स्टील एअर. हवा स्थिर असायला हवी. निरभ्र आकाश म्हणजे क्लिअर स्काय, पर्वतमय प्रदेश आणि हिमाच्छादित भूपृष्ठ. या कंडिशन मध्ये तुम्हाला इन्व्हर्जन आढळून येतं. 5 पॉईंट तुम्हाला लक्षात असले पाहिजे. तर खालच्या बाजूला बघा इन्व्हर्जन कसं आहे. सगळ्यात खाली थंड हवा आहे. इन जनरल कंडिशनला कसं असते? खालची हवा उबदार असते. का बरं उबदार असते? पृथ्वी उष्ण असते, त्याच्यामुळे त्याला चिटकून असणारी हवा कशी असेल पाहिजे? उबदार असली पाहिजे. बट इन्व्हर्जन मध्ये तुम्हाला थंड दाखवली, त्याच्यावरती उबदार असते, त्याच्यावरती पूर्ण थंड असणार आहे. फक्त पहिला फेज बदलतोय, वरचं स्ट्रक्चर आहे तसं राहणार आहे. पृथ्वीच्या खालच्या बाजूला हवा उष्ण असण्यामध्ये थंड झाली की समजायचं की इथं इन्व्हर्जन झालेलं आहे. राईट. आणि तापमान बघा, इथे कमी आहे, मध्ये वाढलंय आणि परत कमी कमी झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे त्याचं रेंज असणार आहे. इन्व्हर्जन इज युजली ऑफ द शॉर्ट ड्युरेशन बट क्वाईट कॉमन. खूप कॉमन कंडिशन आहे. याचं बेस्ट उदाहरण काय असतं? तुम्हाला हिवाळ्यामध्ये दव सापडतात, ते इन्व्हर्जनचं उदाहरण आहे. ओके, द हीट ऑफ द डे इज रेडिएटेड ऑफ ड्युरिंग द नाईट अँड अर्ली मॉर्निंग अवर्स द अर्थ इज कूलर दॅन द एअर अबव. रात्र मोठी असेल आणि थंड असेल तर रात्रभर उष्णता पृथ्वीकडून बाहेर सोडली जाते, त्यामुळे पृथ्वी थंड होते. पृथ्वी जवळची हवा सुद्धा थंड होते, पण त्याच्या वरची हवा उबदार असते. अशी कंडिशन तुम्हाला तयार होते. पुढे ओव्हर द पोलार एरिया टेम्परेचर इन्व्हर्जन इज नॉर्मल थ्रू आउट द इयर. तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जन पोलार वरती वर्षभर आढळून येतं. ओके, पोलार ऐवजी फार तर काय करेल तो? विषुववृत्त टाकेल. पोलार वरती आहे ते. ओके, त्याचा पुढचा बघा. आता इन्व्हर्जनचे प्रकार बघू. एक आहे तुमचा सरफेस इन्व्हर्जन. ओके, हिवाळ्यात किंवा जमिनीवरती बर्फ असणाऱ्या प्रदेशामध्ये जमिनी लगतची हवा थंड, तर त्यावरची हवा कशी असते? उबदार असते. ओके, हे झालं द नॉर्मल सरफेस इन्व्हर्जन. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय बघा. सरफेस इन्व्हर्जन प्रमोट्स स्टॅबिलिटी इन द लोअर लेअर ऑफ द ऍटमॉस्फिअर. इन्व्हर्जन मुळे ऍटमॉस्फिअरच्या खालच्या लेअर मध्ये स्टॅबिलिटी येते एअरची. तिथं तो स्टॅबिलिटी ऐवजी इनस्टॅबिलिटी टाकू शकतो.
ओके. नेक्स्ट म्हणजे स्टॅबिलिटीच्या बाबतीमध्ये इन्व्हर्जन चांगला आहे. पुढचा मुद्दा, स्मोक डस्ट पार्टिकल गेट्स कलेक्टेड बेनिथ द इन्व्हर्जन लेअर अँड स्प्रेड हॉरिझॉन्टली. या इन्व्हर्जन मुळे काय होतंय, खालच्या लेअरमध्ये तुम्हाला स्मोक आणि डस्ट पार्टिकल आढळतात आणि ते हॉरिझॉन्टली पसरतात पूर्ण प्रदेशामध्ये. ओके. स्मोक आणि डस्ट पार्टिकल खालच्या प्रदेशात आढळतात, याचं चांगलं प्रूफ काय आहे, मगाशी आपण बोलल्यासारखं धुके. तर धुक्यांना हे पार्टिकल हवे असतात ना, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला सापडत आहेत. खाली, डेन्स फॉग इन द मॉर्निंग आर कॉमन ऑकरन्सेस स्पेशली ड्युरिंग द विंटर सीझन. डेन्स फॉग. ओके. तुम्हाला असं विचारलं जाईल, डेन्स फॉग विंटरच्या काळात सकाळी आढळून येणं हे कशाचं लक्षण आहे. मग खाली ऑप्शन मध्ये इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर असू शकतं. ओके. तर ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा, अप्पर सरफेस इन्व्हर्जन. बघा, वरती आपण बघितलं सरफेस इन्व्हर्जन. पुढचा आपला मुद्दा आहे अप्पर सरफेस इन्व्हर्जन. वातावरणात अति उंचीवर वायूची अस्थिरता निर्माण होते. अति उंचीवरती अस्थिरता निर्माण झाली आहे. वायू राशीची अधोगामी व ऊर्ध्वगामी हालचाल होते तेव्हा उबदार हवा थंड हवेच्या वरच्या बाजूस आलेली असते. यालाच आपण अप्पर सरफेस इन्व्हर्जन म्हणतोय. हे कशामुळे आहे, अति उंचीवरील अस्थिरतेमुळे हवा प्रवाहित असते. त्या प्रवाहित हवेमध्ये दोन्ही प्रकारच्या हवा असतात, उष्ण आणि थंड. अशा वेळेस थंड हवा खालच्या बाजूला आणि उबदार हवा वरच्या बाजूला अशी कंडिशन निर्माण झाली तर त्याला म्हणायचं अप्पर सरफेस इन्व्हर्जन. ओके. नावातच आहे, भूपृष्ठावरती न होता आकाशात होत आहे. पुढचा मुद्दा आहे तुमचा ऍडव्हेक्शन इन्व्हर्जन. ऍडव्हेक्शन आपण कुठं बघितलं होतं, हीट ट्रान्सफरच्या बाबतीत कंडक्शन, कन्व्हक्शन, ऍडव्हेक्शन आपण बघितलं होतं. तर ऍडव्हेक्शन म्हणजे मला लक्षात आलं की हॉरिझॉन्टल काहीतरी होते. राईट. पुढे बघा, ज्या ठिकाणी उष्ण व थंड वायू राशी एकत्रित येतात अशा वेळी सीमेवरती उष्ण राशी थंड वायू राशीवरती चढते, त्यावेळेच्या स्थितीस ऍडव्हेक्शन म्हणायचं. ओके. एका बाजूने थंड हवा येत आहे, वायू राशी. वायू राशी म्हणजे काय, एक प्रकारची हवा असणार, एक प्रकारचेच लक्षण असणारी हवा एक मोठ्या प्रमाणात मोठ्या भूप्रदेशात वाहत असते तेव्हाची कंडिशन म्हणजे तर आपण वायू राशी म्हणायचं. ओके. समजा की हिमालयावरनं येणारी हवा आहे की जी राजस्थानकडे वाहते, ती कशी असेल, थंड असली पाहिजे. आणि राजस्थानकडनं हिमालयाकडे हवा वाहते तर ती उष्ण असणार आहे. या दोन्ही एकमेकांच्या जवळ येत आहेत तेव्हा थंड हवा खालच्या बाजूला राहते आणि उष्ण हवा त्याच्या वरती चढते. स्वाभाविक आहे. का बरं, जे डेन्स असणार आहे ते खाली असणार आहे, उष्ण हवा वरती असणार आहे. अशी जेव्हा कंडिशन तयार होते त्यावेळेस आपण त्याला ऍडव्हेक्शन इन्व्हर्जन म्हणतोय. ओके. एक लक्षात घ्या, त्याला आपण ऍडव्हेक्शन इन्व्हर्जन म्हणतोय. पुढचा मुद्दा, इन्व्हर्जन इन द हिल अँड माउंटेन ड्यू टू द एअर ड्रेनेज. हिल अँड माउंटेन मध्ये इन्व्हर्जन खूप कॉमन कंडिशन आहे. तर ते कशामुळे होतंय, ते एअर ड्रेनेज मुळे आढळून येत असतं. डोंगराळ भागात रात्रीच्या काळात निर्माण झालेली थंड हवा उताराला अनुसरून गुरुत्वाकर्षणाने दरीकडे वाहते. ऑफकोर्स वाहिली पाहिजे. ओके. स्लोपला अनुसरून ते खाली वाहत आहे. त्याला कारण काय, गुरुत्वाकर्षण त्याचं पहिलं कारण आहे. ओके. आणि कुठली हवा, डोंगराच्या माथ्याकडची हवा खाली चालली, ती हवा कशी असणार आहे, म्हणजे थंड असणार आहे. माथ्याकडची हवा थंड आहे. तर ती जेव्हा खाली येते आणि दरीत आल्यानंतर ती थंड हवा तिथल्या उष्ण हवेची जागा घेते. ओके. वरची हवा थंड आहे आणि दरी म्हणजे कशी, भूपृष्ठावरची हवा कशी असणार आहे, ती उष्ण असणार आहे. ओके. येणारी हवा त्याला रिप्लेस करते. मग खालच्या बाजूला थंड झाली आणि दरीतली उष्ण हवा त्याच्या वरती आली आहे. ओके. म्हणजे इन्व्हर्जन झालं. ते कशामुळे होते, एअर ड्रेनेज. एअर ड्रेनेज म्हणजे काय, वरच्या माथ्यावरची थंड हवा दरीकडे येणं म्हणजे एअर ड्रेनेज. ओके. एक लक्षात घ्या, यास म्हणतो आपण एअर ड्रेनेज. करेक्ट आहे. हे चार प्रकारचे इन्व्हर्जन जनरली घडून येतात. एक सरफेस इन्व्हर्जन, अप्पर सरफेस इन्व्हर्जन, ऍडव्हेक्शन इन्व्हर्जन आणि माउंटेन किंवा हिली इन्व्हर्जन. हिली इन्व्हर्जनला आपण एअर ड्रेनेज मुळे होणारं इन्व्हर्जन सुद्धा म्हणतोय. ओके. पुढचा मुद्दा, अक्षांशानुसार तापमानाचे क्षितिज समांतर वितरण बघ. ओके. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना तापमानानुसार 3 पट्टे पडतात. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे. पहिला कुठला आहे, उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीत कटिबंधीय. त्याच्यात काय लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. उष्ण कटिबंधीय जर आपण बघितलं तर ते कुठं 23.5 डिग्री पर्यंत आहे. त्याच्या पुढे समशीतोष्ण 66.5 डिग्री पर्यंत आहे आणि त्याच्या पुढे शीत कटिबंध आहे. हे 3 कटिबंध दोन्हीकडे सिमिलर पद्धतीने तुम्हाला आढळून येतात. ओके. आता तापमान कक्षाबद्दल आपण थोडंफार बघूया. तापमान कक्षा एक तुमचा पहिला मुद्दा आहे, दैनिक तापमान कक्षा.
दैनिक तापमान कक्षामध्ये बघा, एका दिवसाच्या कालखंडात कमाल व किमान तापमानातील फरकास आपण दैनिक तापमान कक्षा म्हणतो. एका दिवसात जास्त तापमान कधी असतं? दुपारी 2 ते 4. आणि कमी कधी असतं? पहाटे 2 ते 4. या दोघातला डिफरन्स आला की त्याला आपण म्हणायचं दैनिक तापमान कक्ष. ओके, आता दैनिक तापमान कक्षातली लक्षणं बघू. एक आहे वाढतं कधी. दैनिक तापमान कक्ष वाढते कधी? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना दैनिक तापमान कक्ष वाढते. बरोबर आहे का? विषुववृत्तावरती दैनिक तापमान कक्ष कमी असते. का कमी असते? कारण काय आहेत? आणि ध्रुवाकडे जास्त आहे तापमान कक्ष. याचे कारण काय आहे? एक कारण तसं आहे की विषुववृत्तावरती दिवस आणि रात्रीचा कालावधी सारखा आहे. अजून दुसरं कारण काय असलं पाहिजे? दुसरं आहे विषुववृत्ताजवळ समुद्राचं सानिध्य आहे, त्यामुळे कॉन्टिनेंटलिटी इफेक्ट तुम्हाला जाणून येतो. हे एक दुसरं कारण आहे. अजून तिसरं कारण काय आहे? हा तेच, तुम्ही 12 तासाचा जो मुद्दा म्हटला त्याच्यामुळे सूर्यकिरण तुम्हाला मिळतात, त्यात डिफरन्स सापडत नाही. बरं, आणि कम्पॅरेटिव्हली पोलकडे गेला तर पोलकडे काय होणार आहे? त्यांच्याकडे 6 महिने दिवस आहे का 6 महिने रात्र अशी कंडिशन आहे, त्याच्यामुळे मिळणारा सूर्यप्रकाशामध्येच डिफरन्स आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो जो कालावधी आहे तो कमी दिसतो. आणि दुसरं काय, तिथे कालावधी कमी असणार, सॉरी, तापमान कक्ष वाढण्याचं कारण काय आहे? अजून दुसरं कारण, कॉन्टिनेंटलिटी इफेक्ट त्या साईडला कमी आहे. जसं तुम्हाला ट्रॉपिकल एरियामध्ये समुद्र आणि जमीन दोन्ही दिसतात, पण तुम्ही वर जाईल तसा जमिनीचा भाग खूप जास्त आहे नॉर्थ कडे, किंवा खाली साऊथ आला तर समुद्राचा भाग जास्त आहे. ओके, त्यामुळे ते एक फरक तुम्हाला जाणवतं. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाईल तसं तापमान कक्ष वाढत जाते. मुद्दा लक्षात येतो. तिथं फक्त उलट केली की आपली गडबड झाली नाही पाहिजे. ओके, दुसरा, समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसं कक्षा वाढते. बरोबर आहे, कॉमन सेन्स आहे. समुद्र सपाटीवरती ते सेम असणारच आहे. ओके, नंतर पुढचा, समुद्र किनाऱ्यापासून खंडांतर्गत प्रदेशाकडे जाऊ तसा. समुद्राचा जेवढ्या जवळ आहे तेवढं खारी आणि मतलई वारे त्यांचा रोल प्ले करतात. लांब जाऊ तसं ते करणार नाही. त्याच्यानंतर सर्वसाधारण जमिनीपेक्षा हिमाच्छादित प्रदेशात तापमान कक्षा जास्त असते. ओके, इथं जास्त असणार कारण काय आहे? सर्वसाधारण जमिनीपेक्षा हिमाच्छादित प्रदेशामध्ये तापमान कक्षा जास्त आहे. असं कारण काय असायला पाहिजे? काय काय? बर, ते काय? अजून दुसरं काय? सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाबद्दल काय होणार आहे? रिफ्लेक्शन होणार आहे, त्याच्यामुळे तापमान कक्षा वाढते म्हणताय. हा, रिफ्लेक्शन हिमाच्छादित प्रदेशात जास्त होणार ना. बरोबर, मग त्याने काय फायदा होणार तुम्हाला? हिमाच्छादित प्रदेशामध्ये उलट जास्त तापमान कक्ष आहे, तुम्हाला जमिनीच्या प्रदेशात कमी तापमान कक्ष आहे. गरम आणि थंड होण्याचं प्रमाण बदलणार आहे तुमचं. की जमिनीचा मुद्दा जर घेतला तर तुमची जमीन लवकर गरम होते आणि लवकर थंड होते. ओके, त्यामुळे तुमचा टेम्परेचर डिफरन्स सुद्धा कमी असणार आहे. पण तशी उलटी कंडिशन तिकडे असणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला डिफरन्स जास्त असणार आहे. आणि पुढचं आहे, वाळवंटी प्रदेशात पण कक्षा जास्त असते. हे आपण बघितले. राजस्थानमध्ये तर ती कक्षा कधी कधी 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण गेलेली आहे. की मॅक्झिमम टेम्परेचर 50 जातं, कमीत कमी ते 15 पर्यंत पण येतं. ओके, त्यामुळे वाळवंटी प्रदेश तुम्हाला माहिती आहे. हे कुठे वाढतं आणि कुठे कमी होतं एवढं मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आता दैनिक तापमान कक्षा कमी आहे कुठे बघा. एक आहे तुमचा आर्द्राच्छादित प्रदेशामध्ये तापमान कक्षा कमी आहे. कमी असणार आहे, आर्द्राच्छादित आहे, प्रकाशाचा संबंधच येत नाही तिकडे. दुसरं आहे, ओलावा असणाऱ्या जमिनीवरती टेम्परेचर धरून ठेवायची कॅपॅसिटी इथे वाढते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तिथे तापमान कक्षा कमी आहे. ओके, आता हे दोन्ही क्लिअर कट डिफरन्स लक्षात ठेवायचे. याच्यातले मुद्दे ते खालीवर करून तुम्हाला विचारू शकतात. ओके, नेक्स्ट मुद्दा, हे झालं दैनिक तापमान कक्षा. पुढचं आहे तुमचं वार्षिक तापमान कक्षा. उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमानातील फरक म्हणजे काय? वार्षिक तापमान कक्षा. पहिला मुद्दा, विषुववृत्ताजवळ वार्षिक तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही. कुठे? विषुववृत्तावरती. पुढचा मुद्दा, विषुववृत्तावरती दैनिक तापमान कक्षेत पण फरक नाही आणि वार्षिक मध्ये पण फरक नाही. ओके, पुढचा मुद्दा, उष्णकटिबंधीय प्रदेशातही लक्षणीय फरक आढळत नाही. तर विषुववृत्तापेक्षा उष्णकटिबंधा प्रदेशात थोडासा फरक आढळतो, पण तो पण काय लक्षणीय नाहीये. कारण काय, तिथे समुद्र आणि जमीन दोन्ही आढळतात, त्यामुळे कॉन्टिनेंटलिटी इफेक्ट होणार आहे. पण समशीतोष्ण आणि शीत कटिबंधात मात्र तो फरक मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ओके, चौथा मुद्दा आहे, दक्षिण गोलार्धात जलभाग मोठा असल्याने वार्षिक तापमान कक्षा कमी असते. कॉमन सेन्स आहे, खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात समुद्र असल्यामुळे
जलभाग असल्यामुळे तापमानपेक्षा कमी आहे. त्याच्या पुढचा मुद्दा हवेचा दाब. आता हे तापमानाबद्दलचे सगळे मुद्दे आपण बघितलेत. आता आपण हवेचा दाब याच्याकडे घेऊया, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कडे घेऊया आपण. The weight of the column of air contained in a unit area from the mean sea level to the top of the atmosphere is called as atmospheric pressure. Definition काय दिलंय? एक एअरचा कॉलम आहे जो समुद्र सपाटीपासून ऍटमॉस्फिअरच्या वरच्या लेअर पर्यंत आपण जर कन्सिडर केलं तर त्याचं एक वजन असणार आहे. ते जे वजन पृथ्वीवरती येत आहे त्याला आपण काय म्हणतो? ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणत आहोत. ओके, आपल्या डोक्यावरती सुद्धा ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं, हे तुम्ही सायन्स मध्ये पण अभ्यासलेलं आहे. पुढे, ड्यू टू ग्रॅव्हिटी द एअर ऍट द सरफेस इज डेन्सर and hence has a higher pressure. ग्रॅव्हिटीमुळे खालच्या बाजूमध्ये जी हवा आहे ती जास्त प्रमाणात डेन्स असणार आहे आणि डेन्स असल्यामुळे तर प्रेशर जास्त असणार आहे. कॉमन सेन्स आहे, त्यामुळे तसं उलट होणार आहे. वर जाईल तसं प्रेशर कमी होत असणार आहे. पुढचा, एअर प्रेशर मेजर्ड विथ द हेल्प ऑफ, एक आहे तुमचं मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरा आहे एनरॉइड बॅरोमीटर. ओके, मर्क्युरी बॅरोमीटर तुम्हाला माहिती आहे, दुसरं लक्षात ठेवा एनरॉइड बॅरोमीटर. ओके, व्हेरिएशन, व्हर्टिकल व्हेरिएशन ऑफ द प्रेशर. प्रेशर मधला आता व्हर्टिकल व्हेरिएशन आपण बघूया. ओके, यातला बघा, इन लोअर ऍटमॉस्फिअर द प्रेशर डिक्रीजेस रॅपिडली विथ द हाईट. वर जाईल तसं प्रेशर डिक्रीज होत आहे. वर जाईल तसं टेम्परेचर पण डिक्रीज होत आहे आणि प्रेशर सुद्धा डिक्रीज होत आहे. टेम्परेचरचा काय रेशो होता? 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस आणि 1 डिग्री सेल्सिअसला किती होता? 165 मीटर. ओके, तसं इथं काय आहे? 10 मीटरला 1 मिलीबार आहे. 10 मीटरला 1 मिलीबार तुमचा प्रेशर ड्रॉप होत आहे, तुम्ही जसं वर जाईल तसं. ओके, इथे बघा, इट डज नॉट ऑलवेज डिक्रीज ऍट द सेम रेट. वर जाईल तसं तो सेम रेटनेच डिक्रीज होईल असं काही नाही. उदाहरणार्थ बघा, सी लेवलला किती आहे? 1013 MB आहे. 1 किलोमीटरला किती झाले ते? 898 झालंय. 5 किलोमीटरला 540 आहे आणि 10 किलोमीटरला 265 आहे. ओके, आता 898 आणि 540 मध्ये किती फरक आहे? मायनस करून बघा, ते किती येतं? 358च्या जवळपास येतं. आणि खाली पण मायनस करून बघा, 275 येतं. बरोबर आहे? ओके, वरती 5 किलोमीटरला 358 कमी झालं आणि खालच्या 5 मीटरला 275 कमी झालेलं आहे. म्हणजे लॅप्स रेट कसा आहे? लॅप्स रेटचा रेट डिक्रीजिंग आहे. ओके, ते एक लक्षात ठेवायचं आहे. पुढे, द वर्टिकल प्रेशर ग्रेडियंट फोर्स इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ द हॉरिझॉन्टल प्रेशर ग्रेडियंट. ओके, बट इट इज जनरली बॅलन्स्ड बाय द नियरली इक्वल but opposite gravitational force, hence we do not experience the strong upward wind. Okay, vertical pressure gradient force is much larger than the horizontal. Okay, आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही प्रकारचे प्रेशर ग्रेडियंट आहेत. वारा वाहतो हे कशामुळे? हॉरिझॉन्टल प्रेशर ग्रेडियंट मुळे आहे. जसं हॉरिझॉन्टली वारा वाहतोय तसं व्हर्टिकली पण व्हायला पाहिजे. का बरं? आपण वरती बघितलंय सी लेवलला अधिक प्रेशर आहे आणि त्याचं थोडंसं 1 किलोमीटर गेले की प्रेशर कमी. मग जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे वारा व्हायला पाहिजे, म्हणजे खालून वर वारा व्हायला पाहिजे. तो का वाहत नाही? तो बॅलन्स आपण केलेला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं. हाच मुद्दा आपण खाली बघितलाय. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं तो बॅलन्स केल्यामुळं आपल्याला खालून वरती हवा वाहताना दिसत नाही. राईट, पुढचा मुद्दा, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन बघू आता. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रेशर. आयसोबारच्या साह्यानं हॉरिझॉन्टल प्रेशर डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास केला जातो. जसं मगाशी आपण आयसोथर्मचा अभ्यास केला तसंच इथं आयसोबारच्या साह्याने अभ्यास केला जातो. तिथं आयसोथर्म्स थोडेसे पॅरलल तरी दिसतात तुम्हाला या खालच्या इमेज मध्ये बघा, तर तुम्हाला इथे पॅरलल काहीच दिसणार नाही. अधिक आणि कमी प्रेशरचे पट्टे दिसते, स्लॉट दिसते. ओके, हे जानेवारीचं आहे आणि खालचं तुमचं आहे ते जुलैचं आहे. आता जानेवारी आणि जुलैमध्ये फरक काय बघा? सेम. काय फरक दिसतो तुम्हाला? परत वरच्या बाजूला नॉर्थचा आणि खालच्या बाजूला नॉर्थचा अभ्यास करा. एक दिसतो तुम्हाला, जानेवारीमध्ये वरच्या बाजूला व्हेरिएशन खूप जास्त आहे आणि खालच्या बाजूला कमी आहे. सेम ॲज अ टेम्परेचर एक डिफरन्स आहे. नॉर्थ आणि साऊथ मधला तुम्ही फरक बघू शकता. आयसोबार्स पॅरलल आहेत साऊथला, नॉर्थला पॅरलल नाहीये. हा एक डिफरन्स आहे. ओके, आयसोथर्म सारखं आयसोबार वरती प्रश्न विचारला जाणार नाही कारण तिथं अभ्यास करणं कम्पॅरेटिव्हली
पॉसिबल आहे. इथे इतकं जास्त किचकट आहे, इथं अभ्यास होणार नाहीये. पण फक्त 2-3 कॅरेक्टर तर लक्षात घ्या. जानेवारी आणि जुलैमध्ये आयसोबार आयसोथर्म सारखेच बिहेव करतात, म्हणजे दे आर पॅरलल इन जुलै, आणि जानेवारीमध्ये पॅरलल नाही, डेव्हिएशन जास्त आहे. नॉर्थ आणि साऊथचा अभ्यास केला तर साऊथ मध्ये पॅरलल आहेत, नॉर्थ मध्ये डेव्हिएशन जास्त आहे. हे दोन्हीकडे मुद्दे लागतात, आयसोथर्मला सुद्धा आणि आयसो बारला सुद्धा. ओके, पुढचा मुद्दा घ्या. आता बघा, भूपृष्ठावर आता हे जे आयसो बार्स आहेत याचाच अभ्यास करून आपण भूपट्ट निर्माण केलेले आहेत. भूपट्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, एअर प्रेशर बेल्ट म्हणतो. हे एअर प्रेशर बेल्ट वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ द सी लेवलचाच रिझल्ट आहे. सी लेवल प्रेशर वरती, सी लेवल प्रेशरचा वर्ल्डचा अभ्यास केल्यामुळे आपण हे पट्टे डेव्हलप करू शकलो आहेत. आता वरच्या पेजवरती जे दोन इमेज आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर एक आहे इक्वेटोरियल लो. ओके, म्हणजे इक्वेटोरियलच्या साईडला बघा एक ITCZ दिसतंय, हे इक्वेटोरियल लोचा प्रदेश आहे. ओके, याच्या बाबतीत काय म्हणतो आपण, लोअर प्रेशर नियर द इक्वेटर, तयार होण्याला इक्वेटोरियल लो म्हणतोय आपण. दुसरा आहे सब ट्रॉपिकल हाय, 30 डिग्री नॉर्थ ते 30 डिग्री साऊथ वरील हाय प्रेशर एरिया, याला आपण म्हणतो सब ट्रॉपिकल हाय. त्याच्यानंतर आहे सब पोलार लो, 60 डिग्री नॉर्थ आणि 60 डिग्री साऊथच्या बाजूला असलेला लो प्रेशर बेल्ट. आणि चौथा आहे तुमचा पोलार हाय, पोलार जवळील हाय प्रेशर एरिया. राईट, तर हे इक्वेटोरियल कसं आहे, लो आहे, सब ट्रॉपिकल हाय आहे, सब पोलार लो आहे आणि पोलार हाय आहे. हे 4 इन जनरल लेअर आहेत, एक लक्षात घ्या. आता यात फक्त इक्वेटोरियल हाय का लो, सब ट्रॉपिकल हाय का लो लक्षात असलं पाहिजे. तुम्ही हे 5वी पासून वाचताय, याच्यामध्ये काही कन्फ्युजन असायला पाहिजे. ओके, पुढचं, द प्रेशर बेल्ट हे परमनंट नसतात, ते सूर्याच्या मुवमेंट नुसार खालीवर होतात, हे आपण बघितलंय. राईट, तर तुम्ही आपण अभ्यास करताना बघितलं की सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण होत असेल तर हे प्रेशर बेल्ट खालीवर होत असतात, हे एक लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा, हवेच्या दाबाच्या पट्ट्यातील निर्मितीची कारण काय काय. एक आहे सूर्यापासून पृथ्वीच्या भूपृष्ठावरती मिळणारी असमान उष्णता एक कारणीभूत आहे. की टेम्परेचर डिफरन्समुळे प्रेशर डिफरन्स निर्माण होतो आणि त्यामुळे हे पट्टे निर्माण होणार आहे, ते पहिलं कारण. आता हे भूपृष्ठास असमान उष्णता मिळते, याचं कारण काय, पृथ्वी कसं आहे, गोलाकार आहे. ओके, आता पक्का आहे गोलाकारच आहे, हे 2000 वर्षापूर्वी फिक्स झालंय. ओके, पुढे जाऊन बदललं तर मला माहिती नाही, पण आहे. पुढे परिवलन व कक्षेच्या पातळीशी असलेला त्याचा कोन, हे 3 कारण आहेत. एक तर पृथ्वी गोल आहे, तिचं परिवलन आहे, आणि तिसरी गोष्ट आहे तिचं ऍक्सिस. या 3 गोष्टीमुळे तिला मिळणारा उष्णतेमध्ये डिफरन्स आहे. ओके, आणि या उष्णतेच्या डिफरन्समुळे टेम्परेचर डिफरन्स निर्माण होतोय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या प्रेशर डिफरन्समुळे होतो, आणि प्रेशर डिफरन्समुळे हे भूपट्टे निर्माण झालेले आहेत. हे कारण नीट व्यवस्थित लक्षात घ्या कशामुळे काय होते ते. पुढे, या भूपृष्ठावरती आपण हवेचे 7 पट्टे निर्माण केले आणि त्याच्यातले 4 पट्टे आहेत तुमच्या जास्त दाबाचे आणि 3 पट्टे आहेत कमी दाबाचे. हे दाबांच्या पट्ट्यांचा खाली आपण अभ्यास करतोच बघा. खालच्या बाजूला तुमचा आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, शांत पट्टा, किंवा त्याला आपण डोल ड्रम सुद्धा म्हणतो. वरच्या बाजूला कर्कवृत्ताकडे गेलं तर तिथे कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आणि खालच्या बाजूला मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे. त्याच्यावरती गेलात तर उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि खाली सुद्धा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे. आणि ध्रुवाच्या बाजूला दोन्हीकडे कसे आहेत, जास्त दाबाचा पट्टा, म्हणजे 4 जास्त दाबाचे पट्टे आहेत आणि 3 तुमचे कमी दाबाचे पट्टे आहेत. कमी दाबाचे पट्टे कुठे कुठे आहेत बघा, एक तुमचा उपध्रुवीय खालचा वरचा आणि विषुववृत्तीय पट्टा, हे 3 कमी दाबाचे, बाकीचे उरलेले सगळे जास्त दाबाचे पट्टे आहेत. ओके, पुढे बघा, आता विषुववृत्तीय कमी दाबाचा जो पट्टा आहे, सूर्य किरणे लंबरूप पडत असल्याने उष्णता अधिक मिळते, बरोबर आहे. विषुववृत्तावर ते सूर्य किरणे लंबरूप पडतात आणि 12 तास उष्णता मिळते दिवसभरातून, त्यामध्ये तो उष्णता अधिक आहे. त्याच्यामुळे काय होते, हवा तापते आणि हवा तापली की काय होणार, ती हलकी होणार आहे. हलकी होऊन ती ऊर्ध्वगामी बनते. ऊर्ध्वगामी होऊन वरती गेल्यामुळे त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होणार आहे, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. जर विषुववृत्तावरती कमी दाबाचा पट्टा असण्याचं कारण काय आहे, टेम्परेचर जास्त असणं हे त्याचं कारण आहे. आता बघा, कर्क आणि मकरवृत्तावरती जास्त दाबाचे पट्टे, याचे काय कारण आहेत. ओके, पहिलं कारण काय असलं पाहिजे, तुमचं विषुववृत्तावरती लो प्रेशर कारण झालंय, तिथली हवा वरती गेलीय, ती हवा
हॉरिझॉन्टली वाहणाऱ्या एका थरापर्यंत वर जाईल, तिथून ती हॉरिझॉन्टली फ्लो होईल. कुठे? ध्रुवाच्या दिशेने ते फ्लो होणार आहे, ध्रुव पोलकडे फ्लो होणार आहे. पण एका ठिकाणी गेल्यानंतर ती थंड होणार आहे तिथल्या टेम्परेचरनुसार आणि ती खाली येणार आहे. ओके, ज्या ठिकाणी ती खाली उतरते त्या ठिकाणी त्या खालच्या हवेवरती ती दाब टाकणार आहे. त्याच्यामुळे खालच्या हवेच्या ठिकाणी हाय प्रेशर बेल्ट तयार होणार आहे. ती ज्या ठिकाणी खाली येते ते ठिकाण कुठलं आहे? कर्कवृत्त आणि मकरवृत्त. त्याच्यामुळे तिथली प्रेशर, त्या ठिकाणचं प्रेशर तुम्हाला जास्त दिसणार आहे. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण काय? पृथ्वीचं परिवलन असतं. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणं. परिभ्रमण म्हणजे काय? सूर्याभोवती फिरणं. आता परिवलन आहे बरं का इथे, हे परिवलन लक्षात येतो. परिभ्रमण टाकू शकतो. परिवलनामुळे काय झालंय? उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळील हवा वर फेकली जाते. पृथ्वी गोल फिरत असल्यामुळं उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या खालच्या बाजूची हवा बाहेर फेकली जाते. येतं तुमच्या लक्षामध्ये की कुठली हवा बाहेर फेकली जाते? या साईडची हवा, इथली हवा ती बाहेर फेकली जाते. इथली का फेकली जात नाही? इथं स्पीड शून्य असणार आहे, राईट? त्या ठिकाणी ती बाहेर फेकली जाणार नाही, उलट त्याच्या खालची हवा बाहेर फेकली जाते. ती हवा बाहेर फेकलेली जी हवा आहे ती गुरुत्वाकर्षणामुळे कुठे ना कुठे खाली येणार आहे. आणि ती ही हवा जी वर फेकली गेलेली आहे ती इधर ध्रुवाकडे जाईल किंवा विषुववृत्ताकडे येईल आणि ती दोन्हीकडे हॉरिझॉन्टली फ्लो होत असताना गुरुत्वाकर्षणामुळे पुन्हा कर्क आणि मकरवृत्ताच्या ठिकाणी खाली येते. ओके, त्यामुळे सुद्धा तिथली हवा परत अधिक डेन्स बनते आणि तिथला प्रेशर वाढत आहे. ओके, इथं याला कारण आहे गुरुत्वाकर्षण. परिवलन प्लस गुरुत्वाकर्षण. ओके, आणि वरचं कारण काय होतं? उष्णतेमुळे वर गेलेली हवा आणि थंड होऊन खाली येणं, हे त्याचं कारण आहे. दोन्हीकडची कारणं वेगवेगळी आहेत, बट दोन्हीकडची हवा तिथे खाली उतरल्यामुळं कर्क आणि मकरवृत्तावरती जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. ओके, पुढचा मुद्दा तुमचा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. ओके, पृथ्वीच्या परिवलनामुळे आत्ताच बघितलं आपण, पृथ्वीचं परिवलन होत असल्यामुळे तिथली हवा कशी जाते? बाहेर फेकली जाते. जसं विषुववृत्तावरची हवा गरम होऊन वर गेली तसं इथली हवा त्या फोर्समुळे, परिवलनाच्या फोर्समुळे बाहेर फेकली जाते. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणा हवा तर त्याला, ती बाहेर फेकली जाते. त्याच्यामुळे तिथं लो प्रेशर तयार होत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. इथं काय होतंय? ध्रुवावरती पृथ्वीच्या परिवलनाचा वेग शून्य असतो. त्या पॉइंटला ध्रुवावरती तुम्हाला वेग शून्य आढळतो. त्यामुळे हवेचे चलन वलन होत नाही, हवेची तिथं हालचालच होत नाही. तसेच तिथं अति थंड हवामान आहे. अति थंड हवामान झाले की डेन्स होणार आहे हवा, ते एक कारण आहे. दुसरं चलन वलन नसल्यामुळे ती बाहेर पण फेकली जात नाही, हवा तिथंच टिकून राहते. ओके, या दोन कारणांमुळे ध्रुवीय दाबाचा पट्टा हा कसा आहे? जास्त दाबाचा पट्टा आहे. ओके, कुठला हवेचा पट्टा कसा आहे आणि त्याचं कारण काय हे आपल्याला क्लिअर कट माहिती असलं पाहिजे. ओके, पुढचा आपला घटक आहे बघा वारे, विंड. याच्याबद्दल आपण बघूया. प्रेशर डिफरन्समुळे होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा. आपण बघितलं आहे जिथं प्रेशर डिफरन्स तयार होईल त्याच्या दोघांच्या मध्ये हवा वाहते. प्रेशर ग्रेडियंट म्हणा किंवा प्रेशर डिफरन्स म्हणा. फोर्स कंट्रोलिंग द विंड, ही जी वारा वाहते, आता इथं वारा वाहणं, आपण हे हॉरिझॉन्टल हवेबद्दल अभ्यासतो. याच्यावरती कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात बघा. पहिला फोर्स तुमचा आहे द प्रेशर ग्रेडियंट फोर्स. तो असलाच पाहिजे, तो आहे म्हणूनच वारा तयार झालाय, राईट आहे. प्रेशर ग्रेडियंट नसला असता तर वारा फ्लो झालाच नसता. एक. दुसरा फ्रिक्शनल फोर्स आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीला, जी वाहणारी गोष्ट आहे तिला फ्रिक्शन असणारच आहे. इव्हन स्टेडी वस्तूला सुद्धा फ्रिक्शन आहे, राईट. हा मोबाईल इथे स्थिर आहे, याचं कारण काय? फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन नसला असं तर ही गोष्ट इथे टिकून राहिली नसती, राईट आहे. फ्रिक्शन आहे म्हणून आपण चालू शकतो. हे फ्रिक्शनचा अभ्यास तुम्ही फिजिक्स मध्ये केलेला आहे, तर फ्रिक्शन असायलाच पाहिजे. पुढचं दी कोरोलिस फोर्स. कोरोलिस फोर्स काय आहे ते आपण पुढे अभ्यासू, पण तो एक वाऱ्याला डिफ्लेक्ट करणारा फोर्स आहे, त्याचं डायरेक्शन बदलणारा फोर्स आहे. तो कशामुळे येते? पृथ्वीच्या परिवलनामुळे, लक्षात घ्या. त्याच्या पुढे आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, असे 4 फोर्स तुमच्या वाहणाऱ्या वाऱ्यावरती ऍक्ट होत असतात. 4ही माहिती असले पाहिजे. प्रेशर ग्रेडियंट, फ्रिक्शनल फोर्स, कोरोलिस फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, पुढे त्यातला पहिला बघू आपण. प्रेशर ग्रेडियंट फोर्स पहिला आहे. ओके, द डिफरन्स इन द एटमॉस्फेरिक प्रेशर प्रोड्युसेस द फोर्स. ओके, म्हणजे समजा की या ठिकाणी माझा 10 MB चा फोर्स आहे एटमॉस्फेरिक प्रेशर आणि या ठिकाणी 100 आहे. तर मग हवा कशी वाहणार आहे? 10 कडून 100 कडे, बरोबर. 100 कडून जास्त कडून कमीकडे वाहणार आहे, कॉमन सेन्स आहे. ही जी
वाराला वाहण्याची प्रायमरी कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो प्रेशर ग्रेडियंट फोर्स. वारा त्याच्यामुळेच निर्माण होत आहे, बाकीचं काही नाही चालते. पुढे द रेट ऑफ चेंज ऑफ द प्रेशर विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स इज कॉल्ड एज अ प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंटची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. द चेंज इन द प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट इज स्ट्रॉंग वेअर द आयसोबार्स आर क्लोज टू इच अदर. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. अँड इज वीक वेअर द आयसोबार्स आर अपार्ट. आयसोबार म्हणजे काय? समान प्रेशर असणारे पट्टे जोडणारा भाग आहे. ओके, जिथं आयसोबार्स एकदम जवळ जवळ आहेत त्या ठिकाणी प्रेशर ग्रेडियंट कसा असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. आणि लांब असेल तर वीक असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला उलट करून विचारलं जाऊ शकतं. ओके, आता कॉमन सेन्स आहे, क्लोज असेल तर स्ट्रॉंग असणारच आहे, तसं लक्षात घ्या. ओके, पुढचा आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मध्ये बघा, इट अफेक्ट्स द स्पीड ऑफ द विंड. इट इज ग्रेटेस्ट ऍट द सरफेस. फ्रिक्शनल फोर्स सरफेसच्या जवळच जास्त असणार आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्याला हे आढळतं, पण जसं तुम्ही वर जाईल तसा फ्रिक्शनल फोर्स कमी होत जाणार आहे. आणि हा फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच आढळून येतो. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स आढळत नाही. हा एक पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा आहे. ओके, म्हणजे वरच्या लेअरला जेट स्ट्रीमला फ्रिक्शनल फोर्स आढळेल का? अजिबात नाही. ते 11 ते 12 किलोमीटरच्या वरती वाहतात जेट स्ट्रीम, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. पुढचा आहे आपला कोरोलिस फोर्स बद्दल आपण बघूया. ओके, कोरोलिस फोर्स मध्ये बघा काय आहे. द रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट इट्स ऍक्सिस अफेक्ट्स द डायरेक्शन ऑफ द विंड. त्याच्या ऍक्सिस भोवती पृथ्वीची फिरण्याची जी टेंडन्सी आहे त्याला आपण परिवलन म्हणतो. या परिवलनामुळे वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेमध्ये फरक होतो. याला त्यावेळेस जो फोर्स कारणीभूत आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो? कोरोलिस फोर्स. ओके, आता इथं बघा, कोरोलिस नावाचा फ्रेंच फिजिसिस्ट आहे. त्याने 1844 मध्ये हा फोर्स त्यांनी शोधून काढलेला आहे. इथे 1844 लक्षात ठेवणं, फ्रेंच आहे का अमेरिकन आहे का कोण आहे हे एक लक्षात ठेवायचं आहे. कोरोलिस हा कोण आहे? फ्रेंच आहे. ओके, पुढचा मुद्दा. आता याच्या बाबतीमध्ये कोरोलिस फोर्स एक्झिस्टिंग आहे इतकं लक्षात आलं. तो कशामुळे? पृथ्वीच्या परिवलनामुळे. आणि तो काय करतोय? दिशा बदलतोय. तर याच्यावरनं एक फेरेलचा लॉ तयार झालाय. तो काय सांगतो बघा, कोरोलिस फोर्स मुळे उत्तर गोलार्धात वारे उजवीकडे तर दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे. उजवीला उ लक्षात ठेवायचं, उजवीकडे आणि उत्तर गोलार्ध दोन्हीकडे उ आहे. तुमच्या सिंपल लक्षात राहत आहे. ओके, जर उत्तर गोलार्धामध्ये माझे वारे असे वाहत असतील तर ते कुठल्या बाजूला जातील? ईस्ट का वेस्ट? उजवीकडे, ईस्टकडे जाणार आहेत. आणि तेच वारे जर दक्षिणेकडे जात असतील तर ते कुठे? ओके, वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला बघायचं आणि तिकडून उजवा आणि डावा ठरवायचं. ओके, हे तुमचा झाला फेरेलचा लॉ. ओके, पुढचा बॉईज बॅलेट्स लॉ आहे. तोही सेमच सांगतोय. तो काय सांगतोय बघा, उत्तर गोलार्धात वाऱ्याच्या दिशेकडे पाठ करून उभे राहिले तर आपल्याला उजव्या बाजूला नेहमी हवेचा जास्त दाबाचा पट्टा तर डाव्या बाजूला नेहमी कमी दाबाचा पट्टा आढळतो. वाऱ्याच्या दिशेला जर मी पाठ करून उभा राहिलो तर. ओके, आता समजा तो काय म्हणतो उत्तर गोलार्धात, हे उत्तर गोलार्धात ही वाऱ्याची दिशा आहे माझी वाहत चाललेली, म्हणजे कोरोलिसचा इफेक्ट होईल. इकडे मी पाठ करून आता उभे राहिलोय. ओके, तो काय म्हणतोय? उभे राहिला असता उजव्या बाजूला नेहमी हवेचा जास्त पट्टा आहे. आता मी इकडे पाठ केलं म्हणजे माझं तोंड इकडे आहे, उजवी बाजू माझी ही आहे, इकडे जास्त दाबाचा पट्टा असणार आहे. बरोबर आहे? वारा इकडून वरती वाहतोय ना, सेम आहे. वरचाच मुद्दा तो थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगतो, फक्त काहीच विशेष सांगत नाही. ओके, आणि तशीच उलटी कंडिशन दक्षिण गोलार्धात असणार आहे, नेमकी उलटी. ओके, तर तुम्हाला हे लॉ दिला जाईल आणि कुणाचा लॉ आहे असं विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. ओके, फेरेल काय सांगतोय आणि बॉईज बॅलंट काय सांगतोय? नाही, दोघेही सेम सांगतात, उलट सांगत नाही. दोघांचं म्हणणं एक आहे. ओके, फेरेल आणि बॉईज बॅलंट दोघं फक्त शब्द उलटे ठेवतात, बाकी काही नाही. ओके, पुढचा घटक आहे ते तुम्हाला लक्षात आलं ना. उलटे म्हणणारे कोण आहे तिथे? आता यादव. बघा, तुम्हाला परत एकदा सांगतोय, लक्षात घ्या की फेरेलचा लॉ जे आहे तो काय सांगतोय, वारा जो वाहतोय त्याचे डायरेक्शन मध्ये जे बदल होणार आहे तो उत्तर गोलार्धात उजवीकडे होतोय आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे होते. हे सिंपल फेरेलनं सांगितलंय. ओके, आता बॉईज काय सांगतोय? बॉईज बॅलन्स, तो वारा डिफ्लेक्ट झाल्यानंतरची कंडिशन सांगतोय. आता वारा इथून आला, इकडे या बाजूला आला आणि ते डिफ्लेक्ट झालाय, तेव्हा मी त्याच्याकडे पाठ करून उभा राहिलो, म्हणजे माझं तोंड इकडे समोरच्या बाजूला ईस्ट साईडला माझं तोंड झालंय आता. ओके, तर तेव्हा मी उजवीकडे पाहिलं
तर म्हणजे मी खालच्या बाजूला पाहतो तिथे हाय प्रेशर आहे आणि माझ्या डावीकडे काय असणार आहे, लो प्रेशर आहे, हे तो सांगतोय. रिझल्ट नंतरची तो कंडिशन सांगतोय. फेरेल सांगतो डिफ्लेक्शनची दिशा आणि बॉईस बॅलेट काय सांगतोय, हाय प्रेशर कुठे आणि लो प्रेशर कुठे आहे हे सांगतोय. राईट. हवा कुठे जाईल हे तो सांगत नाहीये. इथे हाय प्रेशर आहे, हा इथून तो ऑलरेडी वरती वाहते, त्याला फक्त बेल्ट कुठे आहे, हाय प्रेशर बेल्ट कुठे आहे, लो प्रेशर बेल्ट कुठे आहे हे सांगायचं आहे बॉईस बॅलेटला. ओके, हे दोन्ही लक्षात ठेवा काय सांगतोय तर. आता पुढचा मुद्दा आहे जिओस्ट्रॉफिक विंड बद्दल बघा. व्हॉट इज जिओस्ट्रॉफिक विंड? भूपृष्ठापासून अति उंचावर वाहणाऱ्या वाऱ्यांवरती, मग अशी आपण बघितलं उदाहरण जेट स्ट्रीम आपण घेतलं होतं, अशा वाऱ्यांवरती कोरोलिस फोर्सचा परिणाम होत नाही, म्हणून येथे वारे आयसोबारना समांतर वाहतात. आयसोबारला वारे समांतर वाहतात का? जनरली वाहत नाही. आयसोबारला पॅरलली वारे वाहतात ना, बरोबर आहे. कारण आयसोबार म्हणजे काय, इथे एक प्रेशर आहे आणि इथे एक प्रेशर आहे, इथे 1 MB असेल इथे 2 MB असेल तर वारे असे वाहणार आहेत. म्हणजे जनरली आयसोबारला परपेंडिक्युलर वारे वाहतात, एक कंडिशन आहे. ओके, पण या जिओस्ट्रॉफिक फोर्स मध्ये तू काय म्हणतोय, कोरोलिस फोर्स इथं इफेक्टच दिसत नाही, त्यामध्ये त्यांना पॅरलल वाहतात. म्हणजे फक्त इथे इतकं लक्षात ठेवा की असे वारे जे भूपृष्ठावर उंचीवर आहेत एक कंडिशन, आणि उंचीवर असल्यामुळे त्यांच्यावरती कोरोलिस फोर्सचा परिणाम होत नाही दुसरी कंडिशन, अशा वारांना आपण म्हणायचं जिओस्ट्रॉफिक विंड. ओके, कोरोलिस फोर्स बद्दल नेक्स्ट पॉईंट बघा. कोरोलिस फोर्स इज द मोर वेन द विंड वेलॉसिटी इज द हाय. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, बरोबर आहे. वारा जास्त असेल तर व्हेलॉसिटीचं कोरोलिस फोर्स म्हणजे काय, डिफ्लेक्शन जास्त असणार आहे. तुम्ही सिंपल पण बघा, तुमचा स्पीड गाडीचा जास्त असेल तर तुम्ही टर्न जास्त होतो तुमचं. सेम इथं सुद्धा लागू आहे, कुठल्याही स्पीड मध्ये असलेल्या वस्तूला कोरोलिस फोर्स जास्त असणार आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे, कोरोलिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल ऑफ द लॅटिट्यूड. ज्या लॅटिट्यूड वरती आहात त्याच्या अँगलशी हा पॅरलल आहे, म्हणजे जेवढं वरती जाल तसा कोरोलिस फोर्स जास्त असणार आहे. ओके, पॅरलल आहे ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, पुढचा मुद्दा, इट इज मॅक्झिमम ऍट द पोल. पोलला किती येतो, मॅक्झिमम आहे. वरचाच खाली पॉईंट आलाय, जे लॅटिट्यूड वाढेल तसा तो मॅक्झिमम होत चाललाय. आणि पोल अब्सेंट इन द इक्वेटर. इक्वेटरवरती तो कसा आहे, 0 आहे. इक्वेटरवरती 0, पण पोलला तो जास्त आहे. ओके, हे झालं कोरोलिस फोर्स बद्दलचे मुद्दे. पुढचा पॉईंट, कोरोलिस फोर्स ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द प्रेशर ग्रेडियंट फोर्स. बरोबर आहे, प्रेशर ग्रेडियंटला तो परपेंडिक्युलर ऍक्ट होत आहे. ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा, द प्रेशर ग्रेडियंट फोर्स इज परपेंडिक्युलर टू द आयसोबार. हे बरोबर आहे. ओके, आयसोबारला परपेंडिक्युलर कोण असणार आहे, प्रेशर ग्रेडियंट फोर्स आहे. हे आयसोबार्स आहेत, प्रेशर ग्रेडियंट असा झाला ना, बरोबर आहे. हे 1 MB आणि हे 2 MB जर आपण बघितलं तर हे झालं प्रेशर ग्रेडियंट. आणि वरचा मुद्दा काय होता, प्रेशर ग्रेडियंटला हा परपेंडिक्युलर कोरोलिस फोर्स, म्हणजे तो कसा असा टर्न होत आहे उजवीकडे आणि डावीकडे. कोण कुणाला परपेंडिक्युलर नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आयसोबारला परपेंडिक्युलर कोण आहे, प्रेशर ग्रेडियंट, आणि प्रेशर ग्रेडियंटला परपेंडिक्युलर कोण आहे, कोरोलिस फोर्स. ओके, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, ऍट द इक्वेटर कोरोलिस फोर्स इज 0. मगाशी आपण बघितलं इक्वेटरला तो 0 आहे आणि पोलला सगळ्या अधिक आहे. अँड द विंड ब्लोज परपेंडिक्युलर टू द आयसोबार. इथे विंड त्याच्या आयसोबारला परपेंडिक्युलर फ्लो होणार आहे. The low pressure gets filled instead of getting intensified. That is the reason why the tropical cyclones are not formed near the equator. ट्रॉपिकल एरियामध्ये जसे सायक्लॉन तयार होतात तसे इक्वेटरला ते तयार होत नाहीत. याचं कारण काय, इक्वेटरवरती कोरोलिस फोर्स कसा आहे, 0 आहे, 0 आहे. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया, पुढचं लेक्चर उद्या कंटिन्यू करणार आहोत.